रामकृष्ण हरी माऊली. आज पंढरीत दाखल झालोय. आज काय विलक्षण आनंद आहे आणि आज असं वाटू लागलंय अक्षरशः की झालं, सगळी सुख मिळाली. राहुळाच्या दर्शनाला जाण्यासाठी रांगेत उभा आहे, पण त्याआधी खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, हे गीत गात पंढरीच्या वाळवंटात चंद्रभागेच्या तीरावरती अशी काही कीर्तनाची फड रंगली होती आणि त्या प्रत्येक फडावर पांडुरंग दिसू लागला होता. तल्लीन झालेला, विठ्ठल भक्तीत मग्न झालेला. ज्याला अभंग माहित आहेत त्या अभंग गातायत, ज्याला गवळणी येत आहेत त्या गवळणी गातायत, ज्याला काहीच येत नाही ना तो विठोबा रखुमाईचा विचार करतोय, ज्याला तेही जमत नाही ना तो फक्त विठ्ठल 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 या शब्दांचा अखंड गजर करतोय. या सगळ्या विठ्ठलांचं दर्शन घेऊन राहुळाच्या रांगेत उभा आहे. अनामिक हुरहुर आहे मनात. झालं आता, एवढ्या सगळ्या त्रासानंतर, एवढ्या सगळ्या प्रवासानंतर आज माझ्या सावळ्याचं दर्शन होणार. चंद्रभागेतल्या स्नानानंतर अगदीच शुद्ध वाटायला लागलाय आणि बस एकच ओढ घेऊन दर्शनाच्या रांगेत उभा आहे. अगदी मंदिराच्या जवळ पोचलोय. विठुराया, एकच प्रार्थना आहे रे, एकच प्रार्थना आहे. ज्या वेळेला तुझ्या सावळ्या सुंदर मूर्तीकडे मी बघेल ना, तेव्हा डोळ्यातून आनंदाश्रू येऊ देऊ नकोस, डोळ्यांना डबडबून जाऊ देऊ नकोस रे. कारण डोळे एकदा ओले झाले की समोरची प्रतिमा अंधुक अंधुक दिसायला लागेल. डोळ्यात साठलेल्या पाण्याने तुला नीट बघताही येणार नाही. डोळ्यात पाणी द्यायचं असेल ना विठ्ठला, जेव्हा तुझ्या चरणावर मी वाकून नतमस्तक व्हायला होईल तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येऊ दे. माझ्या अश्रुधारांनी तुझ्या पावलाला चिंब करून टाकू दे. पण विठ्ठला, मला अजिबात डोळ्यात आसव येऊ देऊ नकोस. तुझ्या रूपाकडे बघताना एक एक पावलं पुढे टाकून रावळातून पुढे सरकतोय. त्या प्रत्येक भिंतीला हात लावण्याचा प्रयत्न करतोय. अरे तुझंच घर ना ते. त्या प्रत्येक ठिकाणी तुझा वावर आहे. प्रत्येक गोष्टीला तुझा स्पर्श झाला असेल, त्याला स्पर्श करून तुझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय. गाभाऱ्याच्या तोंडावर आलोय. समोर प्रचंड गर्दी आहे. घामानं अंग थपथपून निघालंय. बाहेर पाऊस आहे पण दमटपणा आत आहे. हा घाम नाहीये विठ्ठला. रंध्रातून तुझ्याविषयीच्या भावना, तुझ्याविषयीचा उमाळा बाहेर पडतोय, शरीरावर खेळतोय. अवघ्या दरवाजातून तुझी अस्पष्टची प्रतिमा दिसू लागली आहे. मध्येच कुणाच तरी डोकं येतं, मध्येच कुणाच तरी हात येतो, पण त्यातूनही तुझी ती सावळी सुंदर मूर्ती मला दिसतीये. आत आलोय. आता फक्त तुझ्या चेहऱ्याकडे बघायचंय, फक्त तुझ्या चेहऱ्याकडं. कपाळावर गंध लावलेलं एक सुंदर हास्य, असं हास्य जे मनाला मोहून टाकताय. बस बघत बघत पुढे सरकलोय. तुझ्या पावलांच्या जवळ आलोय. तुझ्या पावलांना स्पर्श केलाय आणि कोणीतरी मला दूर करताय. जावं लागेल, दूर जावंच लागेल. कारण माझ्या पश्चात, माझ्या नंतर कोणीतरी अजून तीच अनामिक ओढ घेऊन तुझ्या पावलांना स्पर्श करण्यासाठी येत आहे. त्याला कसं बरं वाद बघायला लावू. तुझ्या पावलांचा स्पर्श झालाय, तो सोडावा वाटत नाही, हेही खरं आहे. पण मला हा सोडावा लागेल, कारण माझ्या मागच्याला हाच स्पर्श हवाय. त्यालाही त्याचीच ओढ आहे. माझ्या इतकेच कष्ट करून तो पुढे आलाय. आता मात्र बाहेर जायची वेळ आली आहे. हळूहळू तुझ्याकडं तोंड करून गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दिशेनं पाठ करून मागे मागे सरकतोय आणि मनात त्या ओळी रुंजी घालू लागतायत. हे भलते अवघड असते, कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना, डोळ्यातील अडवून पाणी हुंदका रोखुनी कंठी, तुम्ही के विलवाणे हसता. असंच सगळ्यांना हे हुंदका आलाय, तो अडवावा लागतोय. डोळ्यात पाणी आहे, ते थांबवावं लागतंय. तुझ्या रूपापासून दूर जायचंय. पुन्हा वर्षभर दिसणार नाहीयेस. अधूनमधून आलं तर काय होईल माहित नाही. पुन्हा दिसणार नाहीयेस. हीच मूर्ती साठवून ठेवायची आहे. तुझ्या आणि तुझ्या रूपाकडेच बघत मी माग सरकतोय. आणि त्याच वेळेला मनात जाणीव होतीये कवी ग्रेसांच्या कवितेंची. काय कविता होती, अर्थ कळत नव्हता. काय शब्दरचना असेल असं वाटायचं. ती गेली तेव्हा रिमझिम, त्यातल्या त्या ओळी विठ्ठला. मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता. काय बरं असेल असं वाटायचं.
कशासाठी या ओळी असतील असं वाटायचं. आत्ता बाहेर पडताना त्या ओळींचा अर्थ उमगतोय विठ्ठला. जशा सूर्यानं दिवसभर आकाशामध्ये राहताना आपल्या मेघांमध्ये किरणांना सोडून द्यावं, त्या मेघांमध्ये त्याच्या किरणाने मुक्त संचार करावा, खेळावं, बागडावं, आरपार निघून जावं, सृष्टीला छान प्रकाश द्यावा. संध्याकाळ झाली की मेघात अडकलेली आपली किरणं सूर्याला सोडवून घेताना, तो झालेला मनाचा गुंता सोडवून घेताना त्याला काय यातना होत असतील याची जाणीव आता होऊ लागली आहे. तुझ्यात अडकलेला जीव असा बाहेर नेताना पावलांना सुद्धा खूप त्रास होतोय. जी पावलं मगाशी सहकार्य करत होती ती बाहेर ओढतायत. आज ती मनाचं ऐकायला तयार नाहीत, आज ती डोळ्याचं ऐकायला तयार नाहीयेत, ती बाहेर ओढून येत आहेत आणि प्रचंड त्रास होतोय. बाहेर येता 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 तुझं रूप हळूहळू हळूहळू दूर जात आहे. अस्पष्ट अस्पष्टसा दिसतोयस. पुन्हा पुन्हा हात जोडून तुझ्या रूपाला वंदन करतोय. पुन्हा पुन्हा पावलं मागं घेतोय. नाही बाहेर पडता येत. गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावरही टाचा उंचावून बघतोय. तू दिसशील, थोडा का होईना दिसशील. एक कटाक्ष पडला तरी बस झालं. तिरपा तुझं मुकुट, तुझे डोळे, तुझं ते सुहास्य वदन, यातलं काहीही दिसलं तरी बस झालं विठ्ठला. पुन्हा 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 टाचा उंचावून बघतोय, मागे मागे सरकतोय. उगीच भिंत दिसली तिला पाया पडतोय, खांब आला त्याला पाया पडतोय, कशालाही हात लावून छातीकडे जातोय. कारण इथली प्रत्येक गोष्ट तुझ्या स्पर्शानं पवित्र झालेली आहे. बाहेर तर जावं लागणारच आहे विठ्ठला, जावं लागणारच आहे, थांबावं तर लागणारच आहे. कारण तूच ही जगरहाट घालून दिली आहेस रे, तूच ही जगरहाट घालून दिली आहेस. रोजची कामं करावी लागणार आहेत. कर्मे इशू भजावा हे तूच शिकवलंय ना. इथल्या साधूजनांच्या, संतजनांच्या संगतीत राहून स्वतःला जोडून घे माझ्याशी, हे तूच सांगितलंय. आणि तुझा आदेश पाळायचा नाही असं कसं होईल. म्हणून इथूनही बाहेर पडतोय, इथूनही जाणार आहे, पण जायचं मन होत नाही रे. तू दिसलायस, काय सांगू कसा दिसलायस. वारीतल्या प्रत्येक माणसात जसा होतास ना तसा दिसलायस. तेच रूप तुझ्या रूपात मी बघत बघत आलोय. ज्या माणसात तू दिसलास तसाच तू मला इथेही दिसलास. आता बाहेर जायचं आहे, पण बाहेर जाताना एकच मागणी आहे देवा, एकच मागणी आहे. नको मला संपत्ती, नको मला ऐश्वर्य, नको मला समाधान, नको मला मुक्ती, काहीही नको. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. बस, बाकी काही नको आहे. मी तुझं गुण गात राहावं, तुझं रूप पाहत राहावं, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर माझ्या मनाला पडू देऊ नकोस, एवढंच एक मागणं तुझ्या चरणी मी मागतोय. आणि या राऊळाच्या बाहेर पडतोय. राऊळाच्या बाहेर पडल्यावर थेट मला माझ्या गावाकडे जायचंय, थेट गावाकडे जायचंय. पांडुरंगा आता परवानगी दे. माऊली आता जाऊ दे गावाकडं मला माझ्या. हे गावाकडे जाताना तुझ्या रूपाचा, तुझ्या नामाचा विसर होऊ नये एवढीच कृपादृष्टी माझ्यावर ठेव. हे सगळं जे काही घडतंय ना पांडुरंगा, ते तुझ्या आणि तुझ्याच कृपेमुळे घडतंय. पांडुरंगा आता मला माघारी जाऊ दे. बस, तुझ्या या रूपाचं, तुझ्या या दर्शनाचं पुण्य आयुष्यभर माझ्या कामाला येणार आहे. वर्षभर तरी मी आता हे रूप साठवत राहणार आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा तुझ्या वारीला येणार आहे. पांडुरंगा आता माघारी जायची वेळ आली, माझी परतायची वेळ आली, माझी आता या वारीतून थांबायची वेळ आली. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझ्या कृपेने पाहिली मी तुझीच रे पंढरी. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. नमस्कार. रामकृष्ण.